नमस्कार मंडळी. मी गणेश जोशी. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. मुलखा वेगळी माणसं या सिरीजमध्ये आम्ही आपल्या भेटीला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं घेऊन येत आहोत. त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण काम आणि त्यांचा जो संपूर्ण जीवन प्रवास आहे तो आपण या सिरीजद्वारे उलगडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या कार्याची पूर्ण माहिती करून घेतो. तसंच आता या भागामध्ये आपल्यासोबत आहेत श्री एकनाथ बुरसे सर. नमस्कार बुरसे. नमस्कार सर. एकनाथ सर यांची ओळख करून द्यायची झाली तर ते शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत आता, आणि त्याचबरोबर आदिवासी व कल्याणाकरता यांनी अनेक योजना राबवल्यात, उपक्रम केलेले आहेत. तर या सगळ्याची माहिती आपण सरांकडूनच घेऊयात प्रत्यक्ष. तर सर, तुम्हाला एक प्रश्न असा मला विचारायचा वाटतो की या सामाजिक कार्यात येण्यासाठी जे काही आवश्यक असतं, म्हणजे जे संस्कार आवश्यक असतात, हे तुमच्यावर बालपणापासूनच झाले की कसं, म्हणजे ते वृद्धिंगत कसे होत गेले? अगदी बरोबर. पहिली गोष्ट आपण मुद्द्याला साधलाय की कल्याण आश्रमाचा विषय केलाय. मी इयत्ता 8वी मध्ये असताना आमच्याकडे संत ज्ञानेश्वर सायम शाखा लागायची आणि त्या शाखेमध्ये मी प्रविष्ट झालो. डुमरे नावाचे आमचे भाऊ होते, ते घरी यायचे. कधी जर खाडा केला तर ते बाबांना सांगायचे आणि बाबा आग्रहाने जा म्हणायचे. त्याचं कारण की तिथे शिस्त दिसायची. मुलं खूप छान खेळतायत, शिस्तीत खेळतायत, गाणी म्हणतायत, पद्य म्हणतायत आणि विशेष म्हणजे तिथे बौद्धिक चालायचं ते बाबांनी ऐकलं होतं. त्यामुळे त्यांचा आग्रह असायचा की यातून मुलं उभारतील. तर लोकांना पूर्वीच्या कळायचं, त्यांच्या एक वेगळी हे असायची की काय केलं मुलांनी की काय होईल. या माध्यमातून मी शाखेमध्ये जायला लागलो आणि तिथून पुढेच हळूहळू करत माझा ओढा असा सामाजिक वळत गेला संघाच्या माध्यमातून. अच्छा. आणि मग तुमचं जे शिक्षण आहे, बालपणीचं जे शिक्षण जे आहे, ते कोणत्या शाळेत झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं तुमचं? खरं म्हणजे माझं तसं ग्रामीणच भागात होतं. जीवन शिक्षण विद्या मंदिर बोपखेल असं वा. नदीच्या कडेचं गाव होतं हवेली तालुक्यातलं. खूपच ग्रामीण भाग होता तो. म्हणजे दुमजली घर एखादं असायचं गावात असा. त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण मला मात्र आम्ही ते गाव बदलून थोडंसं इंडस्ट्रियल झोनमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये गेलो. तिथे भैरवनाथ विद्यालयामध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं. पुढे जाऊन तिथूनच मी मग ट्रेनिंग घेतलं, डी-एडचं शिक्षकाचं ट्रेनिंग घेतलं. माझ्या एका शिक्षकांनीच मला सांगितलं, "तू शिक्षक चांगला होशील." अच्छा. त्यांना वाटायचं की तू शिक्षक चांगला होशील. त्याचं कारण मी संघाच्या शाखेत जात होतो आणि मी प्रार्थना प्रमुख होतो. हम्म. त्यामुळे मला बोलायचो मी चांगलं. मी पेपर वाटायचो. त्यामुळे त्यांना वाटलं की तू चांगलं बोलतोय, चांगलं लिहितोय, तर तू शिक्षक चांगला होशील. अच्छा. तू कुठेतरी बँकांच्या परीक्षांमध्ये तिकडे नको करू. म्हणून मी डी-एडला गेलो आणि मग मी तिथून महाविद्यालयीन शिक्षणाला डी-एड नंतर बी-ए युनिव्हर्सिटीमध्ये, बी-एड, एम-ए, एम-एड, एम-फिल असं शिक्षण मग मी नोकरी करता केलं. अच्छा. हां, म्हणजे शिक्षक व्हायचं हे तुमचं आधीच ठरलं होतं? ठरलं होतं, ठरलं होतं. म्हणजे शाळेत हो, हो. असतानाच म्हणू हो, शकतो आपण. हो. अगदी, तेव्हाच अगदी. ते ठरलं होतं. हो, ठरलं होतं. शिक्षक झालो आणि मग हं, मी नोकरी पण मला मिळाली. तर हं. अर्थात तेव्हाही इंटरव्ह्यू खूप होतेच. अनेक लोक यायचे. पण थोडासा माझा चुणचुणीतपणा किंवा मला निवडलं जायचं हं. होतं ते. अच्छा. आणि मग आता शिक्षकी पेशा हा तर तुमचा सुरू झाला. म्हणजे शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी करायला सुरुवात केलीत. आणि मग त्याच्यानंतर जो हो. एम-फिल करायचा जो काही ती गरज कशी काय भासली तुम्हाला, की एम-फिल करावं असं कसं वाटलं? आणि मग एम-फिल करताना काय-काय समस्या तुमच्या पुढे होत्या किंवा कसा त्यातनं तुम्ही मार्ग काढलात नंतर? खरं म्हणजे मी जेव्हा बी-एड शिक्षक झालो तेव्हा मला माहिती नव्हतं की मी एम-ए, एम-एड, एम-फिल होईल. मला तेव्हा एक कळत होतं की मला डॉक्टरेट व्हायचंय. अच्छा. पण त्याच्या पायऱ्या काय आहेत तर ते आहेत. मग लागलो मी पायऱ्या चढायला. मग मी बी-ए केलं, बी-एड केलं, एम-ए केलं, एम-एड केलं. पण एम-ए केल्यावर मी पी-एच-डीसाठी ॲप्लिकेशन करून मी आदिवासी विभागाचा अभ्यास करावा, आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करावा, आदिवासींमधील कार्यकर्त्यांचा अभ्यास करावा, आदिवासी क्रांतिकारकांचा अभ्यास करावा, असं मला खूप लहानपणापासून वाटत असायचं कारण की मी बरंचसं वाचन केलं होतं. म्हणून मी त्या विषयाकडे वळलो.
पण माझ्या गाईडमध्ये काही काम केल्यानंतर मध्ये एक्सपायर झाले, म्हणून मी दुसऱ्या गाईडकडे पण ते परत काम बाजूला सारलं. मग थोडंसं डिप्रेस झालो मी. हं. पण मग पुन्हा एकदा कल्याण आश्रमाचं काम अखंड चालूच होतं. मग कल्याण आश्रमाचा विषय घेऊन मी एम-फिल केलं. अच्छा. मग कल्याण आश्रमाचा विषय घ्यावा यासाठी कोणी एखाद्या व्यक्तीची तुम्हाला प्रेरणा होती, की म्हणजे हो, त्याच्यासाठी तुम्हाला उद्युक्त असं कोणी केलं? अर्थातच. अ, मी एम-एड झाल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये मला टिळक कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर दीपक चव्हाण भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एम-एड पूर्ण केलं. एम-एडचा एक टॉपिक त्यांच्याकडे होता माझा. तोही ठाकर या कम्युनिटीचा अभ्यास होता. मी ते केल्यानंतर मी पी-एच-डी करण्याऐवजी एम-फिल करू असं मला वाटलं. पी-एच-डीची पहिली जी प्री हे आहे, हं, प्री पी-एच-डी म्हणजेच एम-फिल आहे. हं, तर ते करूया असं मला वाटलं. म्हणजे ती एक शिक्षणाची पायरी ओलांडून आपण जाऊ, हं, प्रॉपर पायरी होईल. म्हणून मी एम-फिलला प्रवेश घेतला. तर तिथे डॉक्टर दीपक चव्हाण होते. त्यांनी विशेषतः मला गाईड केलं, की "सर तुम्ही आदिवासीमध्ये खूप काम केलंय. तुम्ही कल्याण आश्रमाचं काम इतके वर्ष करतात. त्याच्यामधलं भारतीय पातळीवर म्हणजे भारतामध्ये तुम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलात. रायपूरला जाऊन आलोय मी, इकडे उदयपूरला जाऊन आलोय. तुम्ही वर्ग केलेत मोठे-मोठे काही आठवड्यांचे हं. आणि तुम्ही संघाचे कार्यकर्ते पण आहात अनेक वर्षापासून. तर तुम्ही यामध्येच जर आणखी सखोल अभ्यास केला, तर कल्याण आश्रमाला पण एक वेगळी माहिती तुम्ही पुरवू शकाल भविष्यात. आणखी काही संशोधनापर माहिती संघापर्यंत पोहोचेल तुमच्या माध्यमातून. या उद्देशाने मला त्यांनी आणि मला पण ते पटलं आणि मग मी हं. एम-फिल करण्याचा विषय योजला. अच्छा. म्हणजे असा तो प्रवास तुमचा असा तो प्रवास एम-फिल एम-फिल पर्यंत पर्यंतचा. पोहोचला माझा. वाह! अ, आता हा एम-फिल पर्यंतचा प्रवास झाला. परत हो. एकदा आपण थोडंसं मागे जाऊया. म्हणजे तुम्ही महाविद्यालयीन जीवनातनं परत शिक्षक होण्याचं ठरवलंत, शिक्षक झालात. मग शिक्षक होण्याकरता सुरुवात कशी असते, की नोकरी सुरुवात केली, हां. की लगेचच आपल्याला त्यातलं सगळं कळतं असं होत नाही. हो, खरं. तर मग तो शिक्षक घडायला लागतो. तर तो शिक्षक तुमच्यातला कसा घडत गेला अगदी, याच्याबद्दल थोडंसं जाणून अगदी, घ्यायला अगदी, आवडेल. अगदी खूप बरोबर आहे. अ, 11वी ला मी कॉमर्सला होतो खरं म्हणजे. माझा एक मित्र होता तो त्याचे दोन्ही भाऊ एक शाळा चालवायचे. त्यामुळे त्याला बऱ्यापैकी शिक्षणातली माहिती होती. आम्ही मात्र खरंच माहिती नव्हती. आजकालच्या मुलांना खूप माहिती असते शिक्षणातली. हं. मी 11वी शिकायला लागलो तरी ते डिप्लोमा म्हणून गप्पा मारत होते. तर डिप्लोमा म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. मला ते अशोक पाटील नावाच्या मित्राने डिप्लोमा म्हणजे काय मला कळलं. तर मला असं वाटलं की अरे आपण डिप्लोमा करायला पाहिजे होतं. तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंगला हं. गेलो असतो का काय. पण ते करण्यापूर्वीच 11वीच्या दरम्यान मला माझे शिक्षक भेटले आणि तुम्हाला मी म्हटलं तसं हं. त्यांच्याही घरी मी पेपर टाकायचो आणि त्यांना शाळेमध्ये माझी चुणूक माहीत होती बोलण्यातली किंवा वक्तृत्वातली किंवा असं. त्यामुळे ते म्हटले, की "तू शिक्षक हो रे, का इथं 5-6 वर्ष घालवतो?" तर त्यांना माझ्या घरची परिस्थिती माहीत होती. अच्छा. 5 भावंड किंवा वडील नोकरीला हं, कारखान्यामध्ये. हं. ते म्हटले, "मग तुला लवकर निधी पण चालू होईल, तुझा वेतनमान चालू आहे आणि तू शिकू शकशील." या गोष्टीने मी शिक्षणाकडे वळलो. पण तुम्ही म्हणताय तसं माझा नंबर खरं म्हणजे सेकंड लास्ट होता त्या यादीमध्ये पण. पण मला खूप आनंद झाला. हं. मी डी-एडला गेलो आणि माझा सेकंड लास्ट नंबर होता. मी पहिल्यांदा नाराज झालो कुठे नंबर नाही. नंबर दिसत पण नाही. शेवटी जसं तो थ्री इडियट्स मधला नंबर त्या दोघांचा शेवटी आणि त्याच्या हिरोचा पहिला असं ते पहिला कशाला बघतायत. मी पहिल्यापासून बघत गेलो कदाचित लागेल म्हणून तर ते कुठला खाली शेवटी. तेव्हाही मला आठवतंय 90% आमच्या वर्गातला पहिला विद्यार्थी होता एस-एस-सीचा. माझा नंबर सेकंड लास्ट लागला. मला खूप आनंद झाला. मी डी-एड झालो. पण तेव्हा मात्र त्या कॉलेजमध्ये आमच्या आळवणीबाई होत्या. हं. त्या आम्हाला मायक्रो लेसनला पाठवायच्या. तेव्हा तिथं जे काही नलावडे मॅडम होत्या, मुख्याध्यापिका, त्या काळातले मुख्याध्यापक आपल्या शाळेसाठी त्यांनी सर्वस्व दिलेलं असेल. त्या हं. अविवाहित होत्या. बापरे! त्यांनी त्या शाळेत एक पेन्सिल घेऊन त्या दारात उभ्या राहायच्या. सगळे शिक्षक, सगळी मुलं एकदम छान शिस्तीत काम हं. करायचे. मलाही माझाही जीवनावर त्यांचा प्रभाव त्याच काळात त्या सूक्ष्म पाठांच्या निमित्ताने पडला. आणि मी जेव्हा लेसन घ्यायला गेलो, तेव्हा माझं लेसन पाहून आमच्याच अळवणीबाई म्हटल्या, "खूप छान शिकवताय तुम्ही." आणि मग त्यांनी आमच्या शिक्षकांच्या म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांच्या ग्रुपमध्ये सांगितलं, "बुरसे बघा कसा लेसन घेतो." हं. तर मी काय शिकवतो मलाच कळायचं नाही, पण मी चांगलं शिकवतो म्हणजे काय? असं मी त्यांना विचारलं. ते म्हटले, "अरे, तू सगळ्या मुलांना छान असं धरतो. त्यांना सांगतो, 'किती चांगलं बोलतोयस तू. बस बरं तू आता तू सांग बरं.' असं तू जवळ जाऊन बोलतोयस ना, ही खूप चांगली गोष्ट आहे.
मुलांना खूप प्रेमाने शिकवणे ही शिक्षकाची पहिली पायरी आहे. वा. ती तू पार केली आहेस म्हणे मला, तुम्ही खूप चांगले शिक्षक व्हाल. अशा प्रकारे मला खूप मोठं ऑल इज वेल झालं आणि मग मी चांगला शिक्षक बनण्याच्या दृष्टीने पायऱ्या खणाखण चढायला लागलो. मिनविल त्या ज्या नलवडे मॅडम होत्या त्यांनी पण त्यांना सांगितलं, जेव्हा आमच्या शाळेतला शिक्षक कोणी रजेवर जाईल हम्म. तेव्हा इथं बुरसेंना शिकवायला पाठवा. अच्छा. मधल्या सुट्टीनंतरच्या सकाळच्या हाफ डे वगैरे असेल कोणाचं तर ते शाळा चांगली वर्ग सांभाळू शकतील. अशा प्रकारे माझी त्या शाळेत वर्दी लागली आणि मी शिकवायला लागलो. म्हणजे जेव्हा कोणी शिक्षक नसतील तेव्हा मी, मग माझा शिक्षक तयार झाला बराबर. अच्छा, असा तुमचा तो हो हो शिक्षक तयार हो. होत गेला तिकडून. आणि कार्यकर्त्याचा मोफत शिकवायचं हा. होतं. एक समोसा आणि चहा मिळायचा फक्त. असं झालं. तो शिक्षक वा. माझा बनला. अच्छा. आता तुमचा हा शिक्षक होण्याचा प्रवास सुरू झाला. तुम्ही एक छान शिक्षक तयार झाले आणि त्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला शिक्षक म्हणून. राज्य राष्ट्रीय पुरस्कार त्याला म्हणतात. अच्छा, राज्य राष्ट्रीय हा, पुरस्कार हा. मिळाला. मग हा पुरस्कार मिळण्याचा जो प्रवास आहे किंवा त्या पुरस्कारापर्यंत तुमचं नाव पोहोचणं हे कसं घडलं? ते फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गणेशजी, इतक्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते काही एका दिवसात ते जादूची कांडी नाही फिरत. हो, नक्कीच. माझं घर म्हणजे 10 बाय 12चं घर होतं आणि आम्ही 5 भावंड. तिथेच एक कारखेले नावाचे आमचे स्नेही होते, जवळचे नात्यातले नव्हते, पण त्यांना मुलं नव्हती, मुलबाळ. त्यांचं घर मोठं होतं. त्यांच्या घरी आम्ही दोघं तिघं मित्र अभ्यासाला जायचो. आमच्या घरी वीज नसायची. आमचं घर थोडंसं हायवे रोडपासून थोडं आत होतं. हम्म. तिथपर्यंत विजेचे खांब नव्हते. त्यांच्या घरी अभ्यास करायचो, त्यांच्या घरी वीज होती. त्या मावशी म्हणायच्या आम्हाला, पोरांनो इथं बसा, इथं अभ्यास करा. ते नाना कारखेले जे होते ते किर्लोस्करला कामाला होते, अच्छा. आपल्या कमिन्सला, खडकीच्या. त्यांना वेगवेगळ्या शिफ्ट असायचे. ते येईपर्यंत अभ्यास करायचा. म्हणून आम्हाला अभ्यासाची सवय लागली. त्यांच्या इथे राहायचो आम्ही. मग त्यांनी आम्हाला एक खोली दिली, तिथे त्या खोलीमध्ये अभ्यास करायचा. त्यांचं घर म्हणजे आमचंच घर. तिथे एक मुलगी होती, ती BA ला वगैरे शिकायची. तेव्हा मी त्यांना सांगितलं तिथे की मी शिक्षक होणार आहे आणि मी असं तसं नाही, मी राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारा शिक्षक होणार आहे. माझ्या राष्ट्रीय पारितोषिकाच्या शिक्षकाची नांदी इथं होती. वा. का तर म्हटलं हे नाना आणि मावशी जे काही आम्हाला एवढं प्रेम लावतायत, हम्म. एवढे माया लावतायत, आई वडील जेवढे कष्ट करतायत, तर मला असं शिक्षक व्हायचं नाही साधा नुसता, तर मला टॉपला जायचंय. आणि वडील म्हणायचे की खूप पुढे गेलं पाहिजे. हम्म. आणि आमचे एक जोशी सर होते युनिव्हर्सिटीमध्ये, ते एक्झाम डिपार्टमेंटचे, ते माझे मित्र होते. ते म्हणायचे की रेवड्यांच्या कुस्त्या नाही खेळायच्या, इनामाच्या कुस्त्या खेळायच्या. साधं काम नाही करायचं, भारी काम करायचं. तर शिक्षक म्हणून पण भारी काम केलं पाहिजे. मग तो माझा भारी शिक्षक त्यातून उभारायचा प्रयत्न झाला. खूपच रोचक असं हे प्रवास आहे तुमचा तो. हो, तो काय एक दिवसाचा मुळीच नाही, तो हो. अनेक वर्षांचा, अनेक दिवसांचा, अनेक रात्रींचा तो अनेक प्रवास. रात्रींचा असा तो हो, प्रवास आहे पूर्ण सगळा. वा. आणि मग हा झाला आता शिक्षक होण्यापर्यंतचा तुमचा प्रवास आणि पारितोषिक पुरस्कार मिळवण्यापर्यंतचा हा प्रवास. तर हा जो पुरस्कार मिळाला तुम्हाला, पुरस्कार मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अजून वाढते हो, असं म्हणतात. हो. तर मग त्यानंतर तुम्ही कोणते आणि कसे कसे उपक्रम केले त्याबद्दल काही सांगाल का? आता पहिली गोष्ट मगाशी जे सांगितलं तो एक लाईफ मधला भाग होता तेवढा, हम्म. की मला हे पुरस्कार मिळवायचा. पण ऍक्च्युली ते विसरून आपण काम करायला लागलो. हम्म. जेव्हा मी प्रत्यक्षात शिक्षक झालो तेव्हा ती मुलं आणि त्यांच्याबद्दल अपार प्रेम होतच. ते पहिलं पाहिजे, ती माया पाहिजे. बरोबर. आणि मला हे करायचंय, मला ती वाचन संस्कृती माझ्यात लहानपणापासून जागृत झाली होती. आणि मग पुढे जाऊन त्याचा जो काही फायदा मला झाला, मी हम्म. वाचलं पाहिजे तर मोठं होईल. मी ज्या शाळेत आलो, न्यू इंग्लिश स्कूलला, मॉडर्न हायस्कूलला, तिथले जे काही प्रगाढ पंडित शिक्षक होते, करंदीकर सर, वाकणकर सर, तिथले दिदा जोशी सर, तिथले गावडे सर, तिथले देव सर, तिथले देव मॅडम, त्याचबरोबर तिथले आमचे चिंचाळकर सर होते, तिथले देशमुख मॅडम होत्या हिंदीच्या, हम्म. देवबाई होत्या इंग्रजीच्या, अशा असंख्य शिक्षक होत्या. परळीकर मॅडम होत्या तिथे संस्कृत आणि मराठी शिकवणाऱ्या. असे खूप शिक्षकांच्या माध्यमातून हे किती हुशार आहेत हे लोक, किती छान. तिथले गोसावी सर मुख्याध्यापक होते, त्यांच्या माध्यमातून शिकायला मिळालं. आणि मग हे का शिकले, एवढं चांगलं का शिकू शकतात, तर ते ग्रंथालय आहे. हा. मग मी ग्रंथालयाची कास धरली होती. अच्छा. तेव्हा माझं वय 21-22च होतं, 21-21च होतं. हम्म. या वेळी जेव्हा मला ग्रंथालय माझ्या ताब्यात मिळालं
तर एक हिस्ट्रीचा जो अख्खा कप्पा माझा होता, एक विंग होती. तर ते ओके. फारसे हिस्ट्रीची पुस्तकं कोणी घेत नव्हते. मी हं. मात्र त्या पुस्तकांना एवढा स्पर्श केला, तो अख्खा ते खंगाळून काढणे म्हणतात ना, तशी ती पुस्तकं फिरायची हं. घराघरा. एक रात्री पुस्तक घेतलं की ते सकाळी ठेवायचं बाजूला. अशी माझी ती धडपड होती पुस्तक वाचण्याची. हं. पण ते काही राज्य पुरस्काराचा विषय काही एका दिवसाचा नव्हता. असंख्य अर्थात. पैलू होते हं. त्याला. हजारो मार्कांचा तो विषय होता. एक गोष्ट होती त्यातली. हं. शेकडो आयाम होते त्याच्यामध्ये. ते पार करत आलो मी एवढ्या वर्षात. तेव्हा तो कुठं मी शिक्षक झालो 86 ला. हं. तो मला गवसला 17 ला. अर्थात मला कित्येक वर्ष ते लक्षात नाही आलं, की मी ते ॲप्लिकेशन केलं पाहिजे. हं. मला खूप वर्षांनी ते लक्षात आलं, की मला अनेक जण म्हटले, "तुम्ही ते राष्ट्रीय राज्य पुरस्काराला का नाही फाईल देत?" हं. कुठे करायची पुरस्कारासाठी फाईल? मला ते वाटायचं उगाच कुठे शासनाच्या नादी लागायचं. आपलं आपलं काम करूया. पण नंतर मला अनेकांनी ते हे केलं, बरं ठीक आहे मग बघूया. आणि मग ते ऑनलाईन आलं तेव्हा मी ते भरून टाकलं. आणि योगायोगाने मी इंटरव्ह्यूला गेलो आणि ते झालं. वाह! असं ते होतं म्हणजे होत्या बऱ्याच गोष्टी होत्या त्या माझ्या लक्षात आल्या. अच्छा. मग या दरम्यान तुम्ही अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले असतील. तर अर्थातच. हां, मग त्या उपक्रमांविषयी थोडंसं काही सांगू शकाल? हो ना, खूपच असंख्य उपक्रम होते. पहिली गोष्ट शिक्षणाची म्हणजे शिकवायचे. हं. शिक्षक जेव्हा झालो तेच माझं आपल्यातून मला असं काहीतरी विजिगीषी वृत्ती असायची माझ्याकडे. हे करू, ते करू, ते हं. करू. मुलांना एक कायम असं मुलांना हलतं ठेवलं पाहिजे, खेळतं ठेवलं पाहिजे. मुलांमध्ये काहीतरी वेगळ्या आयडिया दिल्या पाहिजे. हं. मी कॉलेजला असताना म्हणजे ट्रेनिंग कॉलेजला असतानाच काही क्षणामध्ये उभं राहून नाट्य हे करायचं. 2-4 दिवसापूर्वी एक नाटकाचा काही भाग पाहायला मिळाला होता देणाऱ्याच्या हाताचा. ते होतं कोल्हटकरांचं. अच्छा. ते स्वतःच त्यातले हे होते नट होते आणि त्यांचा तो भाग मी काहीतरी पाहिला होता सायंकाळच्या वेळी हं. आणि 2-3 दिवसांनी ही स्पर्धा अचानक ठेवली आणि माझ्या ते बरोबर ध्यानात आलं. 2 का 3च मिनिटाचं हे करायचं होतं मला फारस. परंतु मी 2-3 मिनिटामध्ये तो उभा केला. देणाऱ्याच्या हात होता बापरे! आणि तो दणक्यात झाला हं. आणि माझा पहिला नंबर पण आला. वाह! आणि म्हटलं काहीतरी वेगळं केलं की इथं पारितोषिक भेटतात. आणि ती भूमिका मला शाळेमध्ये हं. माझ्या मुलांपुढे मिळाली. काय तो एक असा नाट्य भागच आहे मुलांपुढे. हं. हे मांड, ते मांड, हे आठव, ते आठव, ते आठवून सांग. मुलांना काय काय सांगून काय नको असं व्हायचं मला. मग मला आज हे सांगितलं, हे मुलांना किती आवडलं, तर ती मुलं बघायची माझ्याकडे. मुलं जेव्हा माझ्याकडे बघायची, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला चमक दिसायची. आणि ती चमक मला त्या मुलांमधल्या हृदयात गेल्याची जाणीव व्हायची. हं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय ना, "या हृदयची त्या हृदयी जाणे म्हणजे शिक्षण." हे मी कोणातरी बाळासाहेब भारदेंच्या भाषणात ऐकलं होतं. त्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने जेव्हा शिक्षक पुरस्कार देतात, हं. त्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचं भाषण ऐकलं होतं. तेव्हा ते ऐकलं होतं. म्हणजे हेच आहे का ते? मग अशी ती माझी नाळ हं. शिक्षणाची मुलांच्या बरोबरची ती तेव्हा जुळली गेली. ती इतकी अफाट होती सर. काय पाहिजे कोणाला ते मला कळायचं लगेच. मुलं माझ्या समोर आली की मला समजायचं, हा नेमकं काय घेऊन आला असेल. असं बघता-बघता ती गणितं जमली आणि मुलांमध्ये मी अफाट प्रयोग केले. वर्गावर्गामध्ये अशा खिडक्या असायच्या, हं. मोठ्या-मोठ्या खिडक्या असायच्या. मुलांना काहीतरी शाहिस्तेखान आला, हं. खिडकीतून आला, महाराजांनी त्याची बोटं छाटली. त्याच्याऐवजी खिडकीतून मुलांना पळवता येईल का? अचानकपणे त्याच्यामध्ये उडी मारून जाता येईल का? मुलांमध्ये धुमाकूळ घालता येईल का? तो कसा शिवाजी महाराज कसे आले असतील तिथे? हं. आणि मग तिथल्याच एका मुलाला फाजल खान करून आपले शाहिस्ते खान करून रसिकन. असं आणि मग नंतर एका क्षणामध्ये काही मिनिटामध्ये हा फार्स करून मुलं अशी बेभान झाली पाहिजेत. अशी परिस्थिती तेव्हा निर्माण करता येईल का? अशा भूमिका मी केल्या. वाह! तर त्याचा परिणाम त्या मुलांना ते कधी विसरू शकत नाही. ती मुलं आज 40-50 वर्षाची आहेत. तर ती आठवण काढतात, "सर तुम्ही म्हणजे डेंजरस आहात" असं वगैरे काही खतरनाक काम करतात. छोटंसं उदाहरण पण किती छान मानवी छान उदाहरण आहे हे. आणि मुलांमध्ये धर्माभिमान म्हणा किंवा कोणतेही संस्कार रुजवायचे असतील, तर त्यासाठी काय करता येऊ शकतं, याचं एक उत्तम उदाहरण आता तुम्ही ऐकवलंत. होय, खूप सुंदर उदाहरण होतं हे. हो, आता आपण पुढच्या हो, प्रश्नाकडे होय. वळूयात. शिक्षक म्हणून तुम्ही काम करत होतात. त्याबरोबर तुम्ही काही सामाजिक उपक्रम सुद्धा किंवा सामाजिक उपक्रमात सुद्धा सहभागी होता. हो. विशेष करून उल्लेख करावासा वाटतो वनवासी, आदिवासी समाजासाठी तुम्ही अ, अनेक वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेतलात किंवा तुम्ही स्वतः केलेत. तर त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला देऊ शकाल का? हो, नक्कीच.
ही माझ्यामध्ये मुरलं कुठं तो समाजवाद किंवा सामाजिकता. हम्म. तर आमच्या घरामध्ये आम्ही आळंदी रस्त्यावर राहिला होतो. हम्म. आळंदी तिथून 9 किलोमीटर होती. मी रोज आळंदीला धावायला जायचो. पुंडलिकाचं दर्शन घेऊन परत यायचो. त्या आळंदीला वारकरी संप्रदायाचे मंडळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण घ्यायची मुलं हम्म. आणि ते आमच्या घरी मधुकरी मागायला यायची. त्या मुलांना एक भाकरी द्यायचं काम आई रोज करायची आणि 15 दिवसांनी एकदा एका किटलीमध्ये भाजी द्यायची एकच. असा तो कार्य. त्यातून मग सामाजिकता माझ्यामध्ये रुजत गेली. पुढे जाऊन मग आपण समाजामध्ये, मागासलेल्या समाजामध्ये, विशेषतः आम्ही ज्या भागातून आलो, हम्म. आमच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ प्रांतातून आमच्याकडे खूप आदिवासी परिवार आहे किंवा मागासलेले आहेत. तिथं काहीतरी केलं पाहिजे, त्या शाळांमध्ये जायला पाहिजे, शिकवायला पाहिजे मुलांना. अशी भूमिका तिथं गावाला जाण्यामुळे जाणवली. जाताना येताना आम्ही बघायचो, कातकरी बघायचो, ठाकर बघायचो, हम्म. हिंदू महादेव कोळी आमची कम्युनिटी बघायचो. खूप मागासले पण असायचे. आमच्या शेतातच एक कातकरी महिला एकदा काम करत होती. मी काकांना विचारलं, ही काय करते? दोघं नवरा बायको. त्या मुलाला जांभळीच्या झाडाखाली ठेवलं होतं. तर तिने ते उकरत होती. ती अर्ध कमरे इतकं खोल गेली आमच्या शेतात. मला म्हटलं काय चाललंय हे? ती म्हटली, माझे काका म्हटले थांब जरा गंमत बघतो. आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की अर्ध कंबर इतकं खोल गेल्यावर त्या दोघांनी 2 पाट्या भरून कंस काढली तिथून. कशाची कंस होती ती? एक पाटी भरून कंस काढली आणि एक पाटी भरून शेंगाच्या काढल्या, भुईमुगाच्या शेंगा. अच्छा. म्हटलं एवढ्या कशा काय निघाल्या? मग तिथं त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की उंदरं ह्या सगळ्या कंसाला पकडून कट करून खाली नेतात जमिनीत अच्छा. आणि त्याच्यासाठी शॉर्टिंग करतात. असं इकडं कंस इकडं शेंगा असं ठेवतात बापरे. वेगवेगळ्या वेळी आणि ते वर्षभर मग त्याचं चर्वण करतात. हे क्लासिफिकेशन आपल्याला कळलं का कधी? हे मला तेव्हा कळलं होतं. आणि ही बरोबर. कातकरी त्यांनी जमवलेल्या, उंदरांनी जमवलेल्या त्या साहित्यावर मग ते काढतात. त्यांना कळतं ते अच्छा. बरोबर. ते काढून मग त्याच्यावर उपजीविका करतात. तो उंदीरही मारून खायचे तेव्हा ते बरोबर. पुढे जाऊन. अशी ती सगळी तिथे मला खूप असं मला हेलावलं. म्हणजे केवढे कष्ट केले त्यांनी आणि मग ते मिळालं त्यांना ते सगळं. बापरे, संध्याकाळी कधीतरी एक पाटी, दुसऱ्या दिवशी परत आले तेव्हा दुसरी पाटी त्यांनी काढली पण खूप बरोबर. खोदल्यावर मिळाली ती. बापरे. मग म्हटलं हे आपल्या शेतातलं आहे, मग हे घेऊन जा. नाही म्हणे तसं नसतं ते. ते त्यांनी कष्ट केले ते त्यांना ते दिले पाहिजे. ते मग असं ते सगळं मला ते सगळं चित्र असं यातून डोळ्यासमोर उभं माझी राहिलं. सामाजिकतेची जाणीव खूप तीव्र होत गेली आणि नाही, हम्म. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण जाऊन पुढे आपण शिकलोय तर या करता करता करू शकतो. हम्म. अशा भूमिकेतून मी पुढे आलो या विषयाकडे, सामाजिकतेच्या. ओके. आणि मग पहिल्यांदा तुम्ही कोणता साधारणतः उपक्रम राबवलात किंवा कोणत्या उपक्रमाचा भाग झालात तुम्ही? सांगतो. अगदी बरोबर विचारला प्रश्न तुम्ही हम्म. गणेशजी. मी जेव्हा 88 ला जॉईन झालो डेक्कन एज्युकेशन मध्ये, तेव्हा तिथे कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांची जाय असायची शाळेत. हम्म. अभो मर्चंट नावाचे एक पर्यवेक्षक आमच्याकडे यायचे. ते होते कुठल्या रमणबाग शाळेमध्ये आणि काही कार्यकर्ते सरस्वती मंदिर मधून यायचे. तेव्हा त्यांनी ठरवलं की इथल्या शाळेतल्या शिक्षकांची सहल कोठिंब्याला जाणार आहे. हम्म. कोठिंबा म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यात कल्याण आश्रमाचं एक वसतिगृह आहे, तिथे जाणार आहे. तर आम्ही सगळे सहलीला गेलो. खूप मजा आली आणि तिथे सहलीला नेल्यावर ते वसतिगृह पाहिल्यावर लक्षात आलं कितीतरी आदिवासी मुलं इथे शिकतायत आणि कल्याण आश्रम त्यांच्यासाठी ही शाळेची योजना करून देत आहे. हम्म. वसतिगृहाची, तिथून मुलं शाळेत जात आहेत आणि मग ती मुलं कुठून कुठून येतात, त्यांची ओळख झाली, त्यांची गाणी, त्यांच्याबरोबरची पद्य, त्यांच्याबरोबर एक दिवस मुक्काम, त्यांच्याबरोबरच्या गोष्टी, त्या मुलांबरोबर सगळं इंटरॅक्शन आमचं खूप काही शिकायला मिळालं मला त्यातून. आणि मग मी ठरवलं की कल्याण आश्रमाचं, मग आम्ही कार्यकर्तेच झालो कल्याण आश्रमाचे. मग अच्छा. कल्याण आश्रमाचं निधी संकलन, मग खेलकूद प्रमुख म्हणून मी जिल्ह्याचा झालो. पुढे जाऊन मग कार्यवाह झालो. पुढे आता प्रांताचं काम माझ्याकडे आहे, बर. होतं म्हणजे हम्म. गेल्या जानेवारीमध्ये मी त्याचं राजीनामा दिला. जनजाती कल्याण आश्रम आता वनवासी कल्याण आश्रमाचं नाव झालेलं आहे. हम्म. जनजाती कल्याण जनजाती आश्रमाच्या कल्याण अर्थाने तो आता हे झालेला आहे. तो महाराष्ट्र प्रांताचा मी उपाध्यक्ष होतो, वा. काही मग संचालक होतो. आता मी थांबलोय तिथे. आता मी निवृत्त झालो की पुन्हा एकदा कल्याण आश्रमाच्या कामामध्ये अच्छा. येईल किंवा संघाच्या मध्ये मी विद्याभारतीच्या कामात पण होतो काही काळ, बर. असं आहे. किंवा क्रीडा भारतीच्या कार्यात होतो, बर. बर. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून किंवा अन्य काही क्रीडेच्या माध्यमातून होतो. असं तो संघ क्षेत्राशी निगडीत माझा संघ प्रवास आहे. अच्छा. आणि त्या निमित्ताने तुमचा तो आदिवासी समाज आणि हा.
वनवासी समाज यांच्याकरता वेगवेगळे जे उपक्रम होते हा त्याच्यामध्ये त्यामुळे सहभाग नोंदवता आला तुम्हाला किंवा त्याच्यात काम करता आलं हो असं म्हणतो. खेड्यातल्या आदिवासी मुलांना घेऊन हम्म. शहरात येणे तिथे त्यांच्या स्पर्धा घेणे हम्म. तिथे स्पर्धा घेणे धावण्याच्या स्पर्धा घेणे अच्छा, त्या म्हणजे मुलांना वेगवेगळ्या घेऊन क्रीडा वेगळ्या स्पर्धा. वेगळ्या राज्यात जाणे मग ऑलिम्पिक आदिवासींच्या ऑलिम्पिक बरं. असं ते झालं खूप अच्छा. छान झालं त्याच्यामध्ये मग वेगवेगळा प्रवास करणारा हम्म. भारतामध्ये माझा त्या अनुषंगाने प्रवास झाला म्हणजे यातून मग काही खेळाडू पण तयार होत खेळाडू असतील तयार की झाले ते ना, असे प्रश्न वेगवेगळ्या होतातच. क्रीडा स्पर्धा घेतल्यामुळे. राज्यस्तरावर खेळाडू हम्म. तयार होतात त्याची खूप उदाहरणं आहेत क्या बात. चांगली चांगली उदाहरणं आहेत सर वनवास आदिवासी जमातीबद्दल आपण आता बोलत होतो बरं. आणि त्याच्यामध्ये त्या समाजाकरता आपण खूप काम केलंय. वेगवेगळं काम अजूनही तुमच्या संस्थेमार्फत चालू आहे अजून. कोणकोणत्या जिल्ह्यात साधारण हे काम आता सुरू आहे? त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? मी प्रथमतः कल्याण आश्रमाशी जोडलो गेलो हम्म. शिक्षक झाल्यानंतर आणि युनिव्हर्सिटीमध्ये पुणे विद्यापीठामध्ये माझं जेव्हा शिक्षण झालं तिथे मला एस आर जोशी नावाचे जे हे भेटले एक कलिग भेट म्हणजे सहकारी भेटले नात्यातलेच होते आमच्या त्यांच्या माध्यमातून मला आदिवासी समाज कृती समिती या विषयामध्ये काम करायला मिळालं अच्छा. तर मला त्यांनी या भागात आम्ही काम करतो वगैरे असं करून मला हम्म. कामामध्ये मी गेलो मी कल्याण आश्रमाच्या कामात होतोच हम्म. शिवाय कृती समितीच्या कामात आलो बरं. अच्छा. आणि या माध्यमातून मग पुणे जिल्ह्यातल्या खेड आंबेगाव जुन्नर मावळ अकोला या वेगवेगळ्या आश्रमशाळांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या समस्यांवर अभ्यास करायला लागलो आम्ही हम्म. आणि कल्याण आश्रमाच्या माध्यमातून तर संपूर्ण भारतभर फिरण्याचा योग आला म्हणजे वनांचलामध्ये मी 21 दिवस होतो बापरे. अर्थात ते फिरून आलो मी हम्म. तिकडे सगळ्या तिथल्या गारो खासी वगैरे कम्युनिटीज ज्या होत्या आदिवासी कम्युनिटीज त्याही पाहिल्या त्यांच्यावरचा अभ्यास काही पाहिला काही आमचे कार्यकर्ते पण तिकडे जायचे राहायचे तिथे एक मंगल कुंडलिंगार नावाची आमची एक शिक्षिका आणि मैत्रीण होती किंवा आमची कार्यकर्ती होती ती तिथे काही वर्ष राहिली बरं. मी काही दिवस तिकडे राहिलो या अनुषंगाने आम्ही या भारतभरचा कार्यक्रम आदिवासींसाठी योजला होता तो आरोग्य रक्षकाचा असेल खेलकूदचा असेल मी राजस्थानला गेलो होतो त्यानंतर गुजरातला पण गेलो होतो इकडे रायपूरला गेलो होतो तेलंगणामध्ये तिथेही काही वर्ष म्हणजे काही वर्षातून 2-3 वेळा जाणं झालं माझं अच्छा. वेगवेगळ्या हे असायच्या त्या हम्म. वर्षातून काही त्याचे मेळावे असायचे त्याला जाऊन आलो मी असं कार्यक्रम वर्षभर सगळीकडे चालू होते अच्छा. आरोग्याचे होते शिक्षणाचे होते खेलकूदचे होते ते प्रोजेक्ट त्यातून आणि कृती समितीच्या माध्यमातून मात्र मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा आम्ही घेतला. हम्म. हम्म. आणि मी शिक्षक असल्यामुळे आणि ते आमचे एस आर जोशी जे आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष होते हम्म. त्यांनी मला खूप प्राधान्याने मार्गदर्शन केलं आणि मग त्यांनी माझ्याकडे अकॅडमिक विभाग दिला कृती समितीचा त्या भागातल्या शाळेतल्या मुलांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करायची भूमिका माझ्याकडे आहे वा. मग इथं शिक्षकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तिथल्या लेखनिकांना मार्गदर्शन करणारे तिथल्या मुख्यापकांना मार्गदर्शन करणारे शिक्षक मुख्यापक किंवा रिसोर्स पर्सन इथे पुण्यामध्ये होते जे माझ्या परिचयाचे झाले होते अच्छा. त्यांना घेऊन जाण्याचं मी प्रयोजन करायचो म्हणजे ती सगळी जबाबदारी हो, तुमच्यावर ती आली. जबाबदारी इनडायरेक्टली त्यांनी माझ्याकडे दिली हा. आणि मी ती आनंदाने करायचो मी एक वाहन पण माझ्या मिसेसने मला घेऊन दिलं होतं हम्म. LICच्या माध्यमातून ते LIC नोकरी करतात मग त्या वाहनाने मला घेऊन जायला त्यांना बरं वाटायचं अच्छा. असा सगळा तो उपद्योग मला करायला आवडायचा ते शिक्षकांसाठी मुलांसाठी हम्म. आणि त्या मुख्यापकांसाठी लेखनिकांसाठी वर्ग असे विविध वर्ग स्कॉलरशिपच्या मुलांसाठी हम्म. चित्रकलेच्या मुलांसाठी असं ते उपक्रम करून करून मला त्यात आवड निर्माण झाली त्यामुळे मी शनिवार रविवारी घरी नसायचो बऱ्याचदा म्हणजे इथे एकीकडे शाळेचं शिक्षक म्हणून काम करणं करणं ती नोकरी आणि त्याच्याबरोबर इतर हे समाजोपयोगी जे काम आहे हो ते काम असं दोन्ही चालू असं होतं. दोन्ही कामं माझी हम्म. चालू होती शिक्षकांच्या माध्यमातून अच्छा. अनेक शिक्षकांच्या माध्यमातून अनेक शाळांच्या माध्यमातून हम्म. तेव्हा अनेक मुख्यापक माझ्या परिचयाचे झाले होते अनेक शिक्षक परिचयाचे झाले होते पुणे परिसरामध्ये मी माझ्या परिचयाचे अनेक शेकडो शिक्षक होते की असे गणित इंग्रजी विषय शिकवणारे मराठी विषय चित्रकला शिकवणारे शारीरिक शिक्षण शिकवणारे हम्म. असे होते पण तुमचा प्रमुख विषय मराठी आणि इतिहास होता, इतिहास माझा होता. इतिहास सर पुन्हा एकदा आपण पुरस्कार या विषयाकडे येऊयात. तर तो पुरस्कार मिळाल्याचा जो काही प्रसंग होता तर त्यामध्ये मुलाखत द्यावी लागते असं बरोबर तुम्ही मगाशी म्हणाला होता. हो. तर मुलाखतीचं स्वरूप साधारण काय होतं आणि कसं होतं ते? अं, मला अनेक वर्ष झाल्यानंतर नोकरी केल्यानंतर शिक्षक उपमुख्यापक मुख्यापक
मी ते तळमळीने काम करायचो. तेव्हा मला कोणीतरी म्हटलं की सर तुम्ही एवढं काम करताय. मला अनेक पुरस्कार मिळायचे. रोटरी हं. क्लबचे मिळायचे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, त्यानंतर अनेक संस्थांचे पुरस्कार मला मिळाले. अ, कुमार बिल्डर्स फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. अच्छा. रोख 25,000चा पुरस्कार. माझ्या शाळांना पुरस्कार मिळाले. माझ्या वाह! शिक्षकांना पुरस्कार मिळायचे. माझ्याकडे खूप पुरस्कार म्हणजे आतापर्यंत मला 72 वगैरे पुरस्कार मिळाले. बापरे! पण मध्यंतरी ते मला कोणीतरी म्हटलं, "अहो सर तुम्ही शासनाच्या पुरस्कारासाठी का नाही फाईल टाकत?" म्हणजे ते फाईल टाकणे वगैरे ते काही मला जमत नाही. पण माझा एका मित्राने सांगितले, "फाईल वगैरे काही टाकायची नाही. ऑनलाईन फक्त आपली माहिती पुरवायची. मग ते होतं ते पुढे तुम्हाला नंतर ती हे होते, हं. बोलावलं जातं." प्रोसेस होते हां, मग तर ती. मग ते तशी केल्यावर मी माहिती दिली, काय-काय मिळालं, काय-काय काम केलं. तर मला बोलावलं अच्छा. इंटरव्ह्यूला. तर गेलो होतो मी. 3-4 दिवस इंटरव्ह्यू चालला होता. म्हटलं, हं. चला आपलं जे काय आहे ते सांगायचंय. मला काही त्याचं फारसं कौतुक नव्हतं. पण मी जेव्हा गेलो इंटरव्ह्यूला तेव्हा एक 20 मिनिटात, अर्धा तासात, 10 मिनिटात इंटरव्ह्यू झाले की लोकं यायची बाहेर. हं. मी गेलो म्हटलं आता किती वेळ माझ्याकडे बऱ्याच काही गोष्टी दाखवायच्या होत्या, सांगायच्या होत्या. मला कळलंच नाही माझी 1.25 तास इंटरव्ह्यू चालला होता. बापरे! कारण की तुम्ही आता इंटरव्ह्यू घेता असंच मला विचारत होते आणि मी सांगत होतो. तर त्यांनी मला शिक्षक कसे झाले आणि का ते सगळ्या गोष्टी विचारल्याच. पण मी कसं शिकवतो, हं. ते आत्ता तुम्हाला सांगितलं अशा अनुभवरूप. तर मी शिक्षकांचं ट्रेनिंग केलं होतं. मी स्वतः अच्छा. शिक्षकांना शिकवायचो. हं. मी स्वतः मुख्यापकांचा वर्ग घ्यायचो. मी एस-सी-आर-टीचा मी मार्गदर्शक होतो. त्यांनी मला ट्रेनिंग दिल्यानंतर मी राज्यातल्या मुख्यापकांना शिकवायचो. बरं. त्यानंतर मी माझी संघाची मुलं शिक्षकांच्या मदतीने राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर नेली होती. हं. मग ती खेळातून नेली होती, ती वक्तृत्वातून नेली होती. जसे खेळाचे संघ होते, तसे नाट्याचे संघ होते, अच्छा. तसे नृत्याचे पण संघ गेले होते राष्ट्रीय पातळीवर. हं, हं. काही मुलांना माझ्या विज्ञानामधूनही पारितोषिकं मिळाली होती. राज्य, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले ओके. होते. काही मुलांनी संशोधनातून पेटंट मिळवलं होतं. तेही उद्धृत करता आलं मला तिथे. मी स्वतः शिक्षक म्हणून काही प्रयोग केले होते. त्याची प्रयोगशीलता होती. माझी काही पुस्तकं होती. हं. मी काही निबंध लिहिले होते राज्य, राष्ट्रीय स्तरावरचे. अच्छा. तेही त्यांना मी दाखवले. त्यानंतर माझी पुस्तकं मी काही हं. केली होती. अशा आदिवासी हं, भागातल्या हं, काही हं. कम्युनिटीजवर ती अच्छा. दाखवली त्यांना. माझे एम-एडचे, एम-फिलचे त्याचे गुण मला मिळाले आणि मी तेव्हा 32 वेळा रक्तदान केलं होतं. ते बापरे! मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मी 4 वेळा केलं पुढे जाऊन. 36 वेळा झालं. 36 वेळा झालं. मला थोडंसं हे व्हायचं म्हणून मी ते टाळलं. मग पुढे हं. डॉक्टरने सांगितलं थांबा आता. हं. या सगळ्या गोष्टी करतानाच सामाजिक कार्य तुम्हाला आत्ता सांगितलं. त्या शाळांमध्ये ज्या गेलो होतो मी शिकवायला, त्या शाळेतल्या मुलांचे रिझल्ट्स 100% लागलेले त्यांची माझ्याकडे पत्र होती. त्या शाळेतल्या मुख्यापकांची माझ्याकडे पत्र होती. हं. याशिवाय महत्वाचे त्यातले बिंदू असे होते, की मी शाळेला कसे निधी उभे केले. मी त्या शाळेत जाऊन काय-काय काम केलं. हं. सामाजिक कार्य काय केलं त्या शाळेतलं. त्या मुलांना 4 भिंतीबाहेर कसं नेलं मी. त्या शाळेमध्ये मुलांना संशोधकाची भूमिका कशी दिली. उदाहरणार्थ टिळक रोडच्या एका गटाला मी 15 मुलांचा एक विषय दिला होता, हं. की सदाशिव पेठेतल्या सर्व मेडिकल्सला भेट द्यायची बरं. आणि कोणती औषधं जास्त खपतात हं. त्याचा रेशो काढून आणायचा. तर त्या ठिकाणी शुगरची औषधं जास्त खपल्याचा हे मिळाला मला. तर बापरे! मी सांगितलं तिथे पालकांना, की सदाशिव पेठेत जास्तीत जास्त रुग्ण हे शुगरचं. शुगरचे आहेत. हो. म्हणजे इथला जो वर्ग आहे तो जास्त थोडासा वयस्कर पण असावा हं. आणि इथला बुद्धिजीवी वर्ग आहे परंतु जास्त ताणतणावातला पण असावा. हे पण आपण त्यातून मुलांनीच काढली. माहिती गोळा माहिती केली. मुलांनीच काढली. मुलांना संशोधनाची भूमिका दिली. हं. असे संशोधनाचे अनेक विषय केले. मुलांना काहीतरी विक्री करावं, मुलांनी निर्माण करावं, गणपतीच्या मूर्त्या तयार कराव्यात, प्लास्टिक जमा करावं मुलांनी. घरामध्ये एक प्लास्टिकची एक पिशवी लावायची कापडी आणि हं. घरात गोळ्या आहेत, ते कट केल्या. त्या गोळ्यांचं जे काही प्लास्टिक आहे आवरण ते त्यात टाका. दुधाची पिशवी आहे, ती धुवा, तिथे वाळवा. तिचा कट केलेला जो कोपरा आहे, हां. तो त्यात टाका. ओके. घरामधलं प्लास्टिक कोरडं त्यात टाका आणि ते शाळेत घेऊन या. शाळेमध्ये शेकडो किलो प्लास्टिक ₹7 सागर माता फाउंडेशनला जावं लागलं. बापरे! हो, शेकडो ₹1000 झाले. हं. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये मला खूप लवकर प्रमोशन मिळालं. मी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडलाच उपमुख्याध्यापक झालो. न्यू इंग्लिश स्कूल साताऱ्याला उपमुख्यापक म्हणून माझी बदली झाली.
जिथे अडचण आहे तिथे मला बोलवलं जायचं. डी सोसायटीतले सगळे काउन्सिल मेंबर किंवा सचिव सांगायचे, सर असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तिथं आम्ही बदलून देणार आहोत, परवापासून तुम्हाला जायचंय. तर मी दुसऱ्या क्षणी बॅग घेऊन जायचो. त्याचं कारण की मला विश्वासात घेतलं जायचं. हम्म. सर तुम्हाला इथं 1.5 वर्ष काम करायचे, 2 वर्ष करायचे, 1 वर्ष करायचे, तुम्हाला आम्ही परत इथे आणू. अच्छा. अशा प्रकारे मी झपकन जायचो आणि तिथली कामाची जी काही भूमिका आहे ती बजावायचो. म्हणजे मर्यादित कालावधीसाठी हा, जायचं आणि असं यायचं. असं करायचो मी. अं, परिणामी मला तिथं स्वातंत्र्य मिळायचं कामाला. मी भरपूर काम ताकदीने करायचो. हम्म. आता म्हटलं तसं पुरस्कारासाठी लागणाऱ्या सगळ्या रचना ऑटोमॅटिकली माझ्याकडून व्हायच्या. माझं असं तळमळीने काम करणं, माझं असं जीव तोडून काम करणं, माझा पूर्ण वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 8, 12-14 तास मी शाळेतच असायचो टिळक रोडला. म्हणजे सकाळपासून काही नाही काही स्पोर्ट्स असायचं, हे ते मिटिंगा, सगळ्या गोष्टी मी पालकांच्या घरी भेटी, शिक्षकांच्या घरी भेटी, काही काही कामं संध्याची करायचो. त्यामुळे मला वेळ खूप जायचा. तर त्यामुळं संस्था पण माझ्यावर खूप विश्वास ठेवायची अच्छा. आणि म्हणून मी काम खूप करायचो. हम्म. आणि यातून मग अनेक कामं उभी राहिली की पुरस्कार मिळायला लागला. लोकांना वाटतं काम करणारी माणसं आहेत, पुरस्कार, अशातून ते पुरस्कार मिळाले. तर तो राज्य राष्ट्रीयपर्यंत पोहोचला. त्यांनी माझ्या याची दखल घेतली. विशेषतः माझी पुस्तकं याचे काही गुण मला मिळाले. हम्म. मी त्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा विकास केला. शिक्षकांची मी कार्यशाळा खूप घेतली शाळांमध्ये. अच्छा. शिक्षकांना वेगवेगळ्या तज्ञांना बोलून शिक्षकांना मी हे केलं, हम्म. बोलतं केलं. शिक्षकांना सांगितलं की तुम्ही मुलांपुढे असं जा. मुलांपुढे तुम्ही जितक्या ताकदीने जाल तेवढी मुलं तुमच्या जवळ येतील. मुलांवर प्रेम करा तर मुलं तुमच्यावर प्रेम करतील आणि मग आपोआप जग तुमच्यावर प्रेम करील. बरोबर. तर मग तुमची शाळा म्हणून ओळखलं जाईल. आज एच एस स्कूल म्हणजे बुरशीधारांची शाळा, बुरशी सर म्हणजे एच एस स्कूल, असं तिथं समीकरण आहे समीकरण पिंपरीमध्ये. झालं. हे तुम्ही कोणाला पण विचारा. त्याचं कारण ते आहे. तर तिथले शिक्षक पण पुढे आले त्यातून हम्म. आणि उभारी घेतली त्यांनी. मग लेखनातून असेल, वाचनातून असेल, त्यांच्या भाषणातून असेल, त्यांच्या संशोधन वृत्तीतून असेल, त्यांच्या प्रयोगशीलतेतून असेल, त्यांच्या विज्ञानाच्या उपक्रमातून असेल, त्यांच्या वेगवेगळ्या खेळाच्या कामातून असेल, तर शिक्षकांनी पण झोकून देऊन काम केलं. अरे सर आपल्या पाठीशी आहेत, सर आपले आहेत, हम्म. सर आपला शब्द पाडून देत नाहीत, सर आपल्याला कायम प्रोत्साहन देतात, चला करूया. आणि मग तुम्हाला काय पाहिजे, स्पोर्टचं साहित्य हे घ्या. पालकांना सांगितलं, माझ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, दुसऱ्या काही दिवसामध्ये ते साहित्य उपलब्ध. वा. दुकानांमध्ये नसेल एवढं साहित्य आमच्या शाळेमध्ये. पालक हे बघा, देणाऱ्याच्या हात असा. मी मगाशी म्हटलंय, हम्म. तुम्ही मागा आपली झोळी अटकी नसली पाहिजे. बस. आपण मागत राहिलं पाहिजे, लोक देतात. फक्त तो विश्वासाने आणि लोकांकडे अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली पाहिजे आणि दिसलं पाहिजे लोकांना. वर्तमानपत्रातून हे बातम्या, एक खरंय. टीम होती माझी वर्तमानपत्रात. लोकांना कसं आहे माहितीये का, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझ्या जुळती. तुम्हाला दिसलं पाहिजे, लोकांनी वाहवा केली पाहिजे कामाची. कामाची वाहवा केव्हा होईल, तुम्ही कराल तर होईल. ती दिसली पाहिजे पेपरमध्ये, ती हम्म. दिसली. वर्तमानपत्रांना पण आपण त्या सर्व पत्रकारांच्या हे घ्यायचो आणि 10 वेळा बातम्या दिल्यावर एखादी येते हो, हो. असं व्हायचं. कधी कधी तिकमूड व्हायचे, हम्म. शिक्षक रागवायचे की आमची बातमी नाही आली. पण असं ते म्हटलं, 10 टाक, 10 वेळा कामं कर, एकदा येईल. मी 50 कामं करतो तेव्हा एकदा, मी भूमिकाच घेत नाही की माझं येईल, हो. आपोआप येतं म्हटलं. लोकांचं लक्ष असतं. प्रामाणिकपणे काम करत राहिलं. त्या ते येतं बातम्यांचा कधी-कधी. रेशो मी दाखवला. मी वाईच्या शाळेमध्ये त्या माझी विद्यार्थ्यांना घेऊन सगळं ट्रेक केले. हम्म. पांडवगडाचा ट्रेक, इथे राजगडचा ट्रेक, हरिश्चंद्रचा ट्रेक, कळसुबाईचा ट्रेक, शिक्षकांना घेऊन ट्रेक केले. बापरे. मुलांमध्ये विजिगिशी वृत्ती हम्म. हे केली, निर्भीडता त्यांच्यामध्ये रुजवली. आणि हे करत असताना तुमच्यात ताकद कशी आहे ती आजमावा, हम्म. हे मी मुलांना सांगितलं. आणि मग ती मुलं ताकदीने पुढे आली. मी जसं माझ्या ताकद आहे ना, ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. बौद्धिक ताकद आहे, हम्म. शारीरिक क्षमता आहे, हे त्या गोष्टीतून मुलांमध्ये मी रुजवले आणि शिक्षक पण पुढे आले, स्वतःला शक्तिमान समजायला लागले. दोन्ही दृष्ट्या, बौद्धिक दृष्ट्या पण आणि आत्मिक दृष्ट्या. आत्मिकता त्यांची मुलं, शिक्षक प्रेम करायला लागले. वा. त्या माध्यमातून तो पुरस्कार माझ्या जवळ आला, असं म्हणायला लागले. अशा पद्धतीने तो पुरस्कार तुम्हाला हो. मिळाला. मला त्याचा खूप आनंद झाला. क्या बात आहे. आता आपण जेव्हा शिक्षक म्हणून नोकरी करतोय किंवा सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा तेवढाच मोठा सहभाग आहे आणि इतकं सगळं काम चालू असताना कुटुंब हा एक घटक असतो आपल्याकडे की ज्याच्याकडे थोडस दुर्लक्ष जरी झालं तरी खरंय, कदाचित वेगळं काहीतरी चित्र निर्माण होऊ शकतं. खरंय, खरंय. पण म्हणजे मग या सगळ्या कामामध्ये असताना तुम्ही होय. कुटुंबाची तुम्हाला साथ कशी मिळत गेली, त्यांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळत गेला? हो, अर्थातच. माझे वडील कारखान्यामध्ये असल्यामुळे
ते डे नाईट शिफ्ट करायचे. आईची मात्र इच्छा असायची की तू खूप शिकला पाहिजे. शेजारी एक BMCCची एम.कॉम करणारी मुलं हं. शेजारी राहायची. आईला त्यांना मावशी आम्हाला पाणी ठेवा प्यायला म्हणून ते कधीतरी यायचे जायचे म्हणून आई हं. पाणी आईने सांगितलं तुम्ही माठ ठेवा बरं आणि माझा एकनाथ तुम्हाला पाणी भरून देईन. आईने मला तिथं कामाला लावलं. पण आईला दृष्टिकोन असा होता की हा त्यांच्याशी जाईल. हं. तिला आज यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा कम्युनिकेशन स्टडी आहे. त्यावर जग दुनिया अभ्यास करते, PhD करते. हं. माझी आई कुठल्याही प्रकारचं बुक न घेतलेली तिला कळत होतं की हा जर त्यांच्या संपर्कात आला तर हा चांगलं शिकेल. अहो कम्युनिकेशन स्टडी तिचा झाला होता. तिने त्यात PhD केली होती असं मला वाटलं. वाह! आणि खरं तेच झालं. हं. त्यांच्या तिथे जायला लागलो, त्यांना पाणी द्यायला लागलो, पाठ भरून ठेवायला लागलो. जाता येता त्यांची पुस्तकं बघायला लागलो. तर मी बाबूराव अर्नाळकरांची पुस्तकं, मी श्रीकांत शिंदकरांची पुस्तकं, मी शंकरराव पाटलांच्या कादंबऱ्या, वाह! राजा रजवाड्यांच्या कादंबऱ्या, अहो बघता बघता तिथं मी खूप पुस्तकं वाचली. काही उपन्यास वाचले मी. हं. आनंद शर्मांचे उपन्यास, त्यानंतर गुलशन नंदांचे उपन्यास मी तेव्हा वाचले 9वी-10वी मध्ये. बापरे! आणि मला ते काय वाचण्याची वेळ लागली त्या पोरांमुळे, त्या दोघांमुळे. ते माझ्यापेक्षा खूप मोठे होते. दादा म्हणायचो मी त्यांना. हं. तर त्यांच्याकडे मी राहायचो पण कधी कधी. ये इथे राहा आज. तू पाहुणे आले की मी तिकडे जायचो. आमच्या घरात पाहुणे आले की मी त्यांच्याकडे झोपायला असायचो. छान गप्पा व्हायच्या त्यांच्या. ते वाचन व्हायचं माझ्याकडे. असं ते मी होत गेलो. हं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आईच्या डोक्यात होतं की मी शिकलो पाहिजे. अच्छा. का कोणास ठाऊक ती बघायची शहरामध्ये. शिकलं पाहिजे माणसाने. तिला ती शिकलेली नसली तरी. माझे वडील 4थीत शिकले होते. परंतु ते खूप ग्रंथ वाचायचे, पोथ्या वाचायचे. मला ते 4थीमध्येच पोथी वाचवायला शिकवलं त्यांनी. मी खूप लईमध्ये त्यांच्यासारखी पोथी वाचायचो. मला तिथं असा आनंद व्हायचा की मी पोथी वाचल्यावर माझ्या शेजारचा मोठा माणूस, पांढरे केस, मिशी असलेला, दाढी असलेला, माझ्या वाचनावर सगळ्या लोकांना 5-25 स्त्रिया असायच्या, मोठा मोठा हं. समूह असायचा घरात. त्यांना ते त्या माझ्या वाचलेल्या श्लोकाचं रूपांतर मराठीत करून सांगायचे वाह! उदाहरणासह. आणि मला त्याचं खूप काही हे असायचं. मग मी असं पाणी प्यायचो आणि मग आवंडा गिळून मी वाचायला सुरुवात करायचो. एक अख्खा श्लोक एका दमात वाचून काढायचो. छान असायचा तो. हं. मग मी 4थीला शिकलो ते. त्यातून मग पुढे जाता जाता शिक्षणाची भूमिका माझ्यात तेव्हापासून आली. बाबांना पण वाटायचं खूप शिकलं पाहिजे. हं. पुढे जाऊन मग शिक्षक भेटले, ग्रंथालय भेटली, चांगल्या शाळा भेटल्या, मॉडेल सारखी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल सारखी शाळा, त्यांच्यासारखे शिक्षक, मगाशी सांगितलं तसं. हो. यातून माझी शिक्षणाची भूमिका. पण कुटुंबामध्ये मात्र वडील आणि आई यांनी कधीही माझी ती शिक्षणाची खास सोडली नाही. हं. शिकत राहिलं पाहिजे. जरी तू आता शिक्षक झालाय, तरी तू नुसता D.Ed शिक्षक होऊन राहणार नाही. तू आणखी शिकलं पाहिजे. म्हणजे अजून त्या शिक्षण भूमिकेतून मी पाहिजे. BA, हं. B.Ed युनिव्हर्सिटीमधून पुढे जाऊन टिळक कॉलेजला B.Ed आणि B.Ed मी माझ्या ह्याला केलं, महात्मा गांधी ट्रेनिंग कॉलेजला केलं. अच्छा. हं. D.Edही मी महात्मा गांधी ट्रेनिंग कॉलेजला केलं. M.Ed मी ह्याला केलं, टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनला केलं. तिथेच मी M.Philही केलं युनिव्हर्सिटीमधून. अशा काही गोष्टीतून. डॉक्टर संजीव सोनवणे हे तिथले मुख्य होते एज्युकेशन डिपार्टमेंटचे. हं. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. पुढे जाऊन चांगलं शिका. त्यांचा खूप विश्वास असायचा सगळ्या खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांवर, शिक्षक असलेल्या विद्यार्थ्यांवर. हं. तुम्ही आधारस्तंभ आहात देशाचे. तुम्ही चांगल्या पिढी घडवाल. हो. हा त्यांनी आम्हाला हे दिला. आणि आमच्या शिक्षकांवर खूप प्रेम करणारे मायाळू असे आमचे चव्हाण सर होते. खूप कडक पण होते ते. अच्छा. पण खूप चांगलं शिकलं पाहिजे, संशोधन केलं पाहिजे, चिकाटीने काम केलं हं. पाहिजे, धाडसाने काम केलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. नियमितपणे लेखन केलं पाहिजे, लेखन विषय लेखन करणं महत्त्वाचं. निबंध केले पाहिजे असं ते सांगायचे. यातून माझी शिक्षकाची भूमिका गेली. आई, वडील आणि मी ही हं. 3 गोष्टी जरी शिक्षणासंबंधी माझ्या असले तरी माझी भावंड, माझी बहीण चांगली हं. हुशार होती. पण ती खूप शिकली नाही. पूर्वीच्या काळामध्ये 8वी-9वी झालं की वयात आली की तिला लग्न करणे, हो, अशा हो. विषयातून तिचं लवकर लग्न झालं. अच्छा. ती महात्मा फुले विद्यालय हं. आदमबागमध्ये होती. ती बोर्डिंगला बरं. होती. हं. पण 8वी नंतर तिचं शिक्षण थांबवलं. थांबलं. ती मात्र खूप हुशार होती. तिच्याकडून मला शिकायला मिळालं. तिची पुस्तकं वाचून मी पुढे आलो किंवा तिची पुस्तकं मला मिळायची अरे मागच्या वाह! वेळी येत. हं. मला तसं. खूप आत्ता शल्य आहे की ती शिकली नाही. हं, हं. पण आजही ती माझ्या घरून खूप पुस्तक घेऊन जाते. मला परत आणून देते, दुसरी घेऊन जाते. म्हणजे असं त्यांनाही तिचं वाचनाची आवड आहे. वाचण्याची आवड आहे तिला वाह! खूप. माझ्या मिसेसला पण खूप वाचनाची आवड आहे. हं. तिने मला कधीच थांबवलं नाही. तुम्ही तुमची शाळा, तुमचे सामाजिक प्रयोग यासाठी कधी या. त्यामुळे माझं घर कार्यकर्त्यांचं घर असायचं.
माझ्या घरी कायम लोक राहायला असायची. माझे मित्र कायम असायचे. ट्रेकिंगला जाणारा सगळा ग्रुप माझ्याकडे यायचा. पाटे जायचं जेव्हा तेव्हा माझ्याकडे राहायचे सगळे. आणि घर आमचं कार्यकर्त्याचं घर होतं. वेगवेगळे नाशिकचे कार्यकर्ते माझ्याकडे यायचे, मुंबईचे कार्यकर्ते यायचे, कुठले कुठले मित्र पण यायचे, परिवार यायचा राहायला. आणि यातून माझी शिक्षणाची ही भूमिका पुढे आली. माझे 2 भाऊ आणि 2 बहिणी असायच्या. त्या काहीच शिकले नाही, चौघही काही शिकले नाही तसं म्हणेल. एक भाऊ 10वी पर्यंत नापास झाला, एक बहीण 8वीला सोडलं, दुसरी बहिणीने 6वी 5वी 6वीला शाळा सोडली, तर दुसऱ्या भावाने 6वी 7वीला शाळा सोडली. असं ते शिक्षण कोणी घेतलं नाही. कदाचित त्यांचं सगळ्यांचं शिक्षण थांबलं म्हणून की काय मी एवढं शिकत गेलो, असं सगळे शिक्षणाचा विषय होता आमचा. म्हणजे या संपूर्ण कुटुंबाचंच तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला त्यात सहभाग म्हणू शकतो की तुमच्या पूर्ण वाटचालीत होता. आणि आत्ता देखील तुम्ही जसं म्हणालात की कुटुंबाची भक्कम साथ आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही सामाजिक कार्य देखील म्हणजे नोकरीसोबत ते सामाजिक कार्य देखील व्यवस्थित पार पाडू शकताय. नक्कीच. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कुटुंबाची त्यात भक्कम आणि प्रभावी अशी साथ हवी. वा. आता हे झालं कुटुंबाचं. तर तसंच मित्रपरिवार हा देखील खूप महत्वाचा असतो माणसांच्या आयुष्यात जडणघडणीत आणि एकंदरीत सगळ्या कारकिर्दीत. अगदी बरोबर. तर त्याच्याबद्दल थोडीशी काही माहिती सांगा. सगळे माझे विद्यार्थी माझे मित्र, सगळे पालक वर्ग माझा मित्र, सगळे शिक्षक माझे मित्र, जे भेटतील ते मित्र व्हायचे. एक उदाहरण द्यायला हरकत नाही. एक पालक खूप तावातावाने भांडायला आले, काहीतरी विषय होता, तर त्यांना म्हटलं प्लीज बसा. माझ्या कार्यालयाच्या बाहेर एक बोर्ड आहे, त्या बोर्डवर मी लिहिलेलं आहे आत येण्यास परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे माझ्याकडे सगळी मुलं आणि पालक सहज येतात, बसतात. ते आले, त्यांनी एकदम तावातावा म्हटलं शांत व्हा, पाणी घ्या. ते थोडे शांत झाले, पण खूप भांडायला लागले. तेवढ्यामध्ये दुसरे एक पालक आले, ते खूप रागवले, पण मी मात्र रागवलो नव्हतो. ते त्यांच्याशीच म्हटलं अजिबात भांडायचं नाही सरांशी. माझ्या वतीने ते भांडायला लागले. तुम्ही कोण? म्हणजे मी कोणी का असे ना, पण तुम्ही सरांशी नीट बोलायचं. ते माझ्या अहो म्हटलं तुम्ही दोघे प्लीज शांत बसा. नाही सर तुम्ही थांबा म्हणे, यांना कळत नाहीये कसं बोलताय शिक्षकांबद्दल. म्हटलं असू दे, त्यांचा राग आलाय त्यांना, पण तो राग निवडेल त्यांचा. पाणी घ्या, तुम्ही दोघे बसा, पाणी घ्या. असं करताना ते थांबेनच, ते उलटच बोलावं लागले, तुम्ही गप्प बसा. मग त्यांनी त्यांना दम दिला, तुम्ही इथं जास्त चालणार नाही बोललेलं, तुमच्या डोक्याला जेवढे केस आहेत ना तेवढे सरांच्या मागे माणसं आहेत म्हणे. असं दम त्यांनी दिलेला मला. अहो ते राहू द्या माणसांचं, काही नाही, आपण साधी माणसं आहोत, बसा बसा. असं करत ते भांडण निपटलं. मला म्हणायचंय काय, पालकच कशा प्रकारे सांगतात बघा. म्हणजे एवढी माणसं खरोखरच माझ्या आजूबाजूला मित्र म्हणून आहेत. त्या मित्रांनी मला एनर्जी दिली, ताकद दिली. कायम ते माझ्याबरोबर असायचे. परिवार माझा एवढा मोठा असायचा, कधी मला माणसांची कमी जाणवलीच नाही. आजूबाजूला सगळी माणसं असायची माझ्या. डोंगर दऱ्यात इकडं तिकडं मोठे मोठे ट्रेक करताना पण माणसं असायची, मित्र असायचे. त्यातून माणसांच्या परिवारात मी मोठा झालो. आणि मी त्यांना कधीच म्हणजे माझ्या बरोबरच घेऊन गेलो. असा तो शिक्षणाला पण माझा एक मित्र होता, तो माझा BA चा फॉर्म भरायचा, सगळं करायचा. मी काही नव्हतं करत, मी त्याची फक्त फी भरायचो. त्याचा फी भरायचा प्रॉब्लेम होता, नॉमिनल फी हो, काहीतरी 80-85 रुपये फी. परंतु तो फी भरताना त्याची फी आणि माझी फी दोघांची बरोबर भरायचो मी. तो माझा फॉर्म व्यवस्थित भरून करायचा. अशा विलास घोगरे त्याचं नाव. तो आता उपमुख्याध्यापक आहे कटारी हायस्कूलला. तो माझ्यासाठी माझा मित्र, खास मित्र आहे माझा, जिवलग मित्र आहे. माझे अनेक जिवलग, आता तुम्ही पण जिवलग मित्र आहात. असे ते जिवलग एकदा भेटले की ते जिवलग मित्र माझे व्हायचेच मुळी. त्यांच्याही माध्यमातून माझं शिक्षणाची भूमिका पुढे गेली. माझं PhD न होण्याचं कारण मी सांगितलं की माझे गाईड मध्यंतरी एक्सपायर झाले वगैरे. पण माझा एक मित्र म्हटला काही नाही, तू माझ्याबरोबर राहा, मी तुझ्या बरोबर राहिलो तर तुझी PhD नक्की होईल. म्हटलं अरे PhD करणे हा विषय माझा नाहीये, PhD बरोबर जे काही मला शिकवायचंय, संशोधन करायचंय ना, ते झालं पाहिजे. ते जर माझ्या शाळेमुळे होत नसेल तर मला शाळेला वेळ दिला पाहिजे. शाळेत वेळ नाही दिला तर मी करंट ठरेल रे, किंवा कृतज्ञ ठरेल. माझ्या कामाला वेळ द्यावा लागेल. आणि सध्या मी मुख्याध्यापक आहे ना, तर मला खूप वेळ द्यावा लागतो शाळेला. बरोबर आहे. कारण की एक एक मूल हे एक कादंबरी आहे, एक एक मूल एक एक उपन्यास आहे, त्यांच्यावर मला काम करावं लागतं. मी जर ते सोडून माझं काम करत बसलो PhDचं, तर मला कृतज्ञपणा वाटेल, म्हणून मी ते थांबवतो म्हटलं. त्यालाही न्याय देता येणार नाही, म्हणून मी PhD पण नाही झालो. तिथे मला टॅग आला शिक्षणाचा. अच्छा. एरवी मी खूप ताकदीने सगळ्या गोष्टी केल्या, प्रचंड वेळ द्यायचो मी.
वा. अशा प्रकारे शिक्षण माझं मित्रांच्यामुळे पण पुढे गेलं. हे त्यांची तेवढीच हो, उत्तम साथ साथ मिळाली आणि साथ त्याच्यामुळे ते शक्य झालं. अर्थातच साथ. हं. आता अ, याबद्दल सगळं तुम्ही सांगितलंत, मित्रांबद्दल देखील सांगितलंत, कुटुंबाबद्दल सांगितलंत. या सगळ्यामध्ये खूप अडचणी आल्या असतील, खूप आव्हानं आली असतील. त्यांना तुम्ही तोंड देत गेलात आणि आत्तापर्यंत हा सगळा तुमचा प्रवास घडत गेला आता. तर आता निवृत्तीकडे तुमची वाटचाल चालू आहे सध्या. बरोबर. म्हणजे आता मुख्याध्यापक म्हणून तुम्ही हो, निवृत्त हो. व्हाल. तर निवृत्तीनंतर तुमच्या काय पुढच्या योजना काय आहेत? की कसं काम करणार आणि काय उपक्रम आहे डोक्यात आहेत तुमच्या? खूप काही गोष्टी आहेत माझ्या डोक्यामध्ये. कारण की करणाऱ्याला काम कमीच आहे हो. हो. मी नेहमी म्हणतो की त्या पुणे आणि किंवा इंडस्ट्रीमध्ये 1,00,000 लोक जर वरतून पडली तर त्यांना एका मिनिटात काम मिळेल, पण करणारा पाहिजे. आता आलेतच की लाखो लोक आपल्या हो, येतातच. महाराष्ट्रामध्ये परराज्यातून आले, त्यांना रोजगारासाठी काम मिळेल. येतातच. आता आपल्या होय. सोसायटीतच बघा किंवा हं. सगळीकडेच केवढी परराज्यातली लोक काम करतात. आपली लोक मात्र महाराष्ट्रातली काम करत नाही. काम खूप आहे. हं. काम करणारच आहे मी. मी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करू शकेल. झालंय माझं बोलणं झालंय, हं. वरिष्ठांशी बोलणं झालेलं आहे. त्यानंतर मी आदिवासी कृती समितीचं माझं अखंड काम राहील. अच्छा. याशिवायही मी काही माझ्या प्रकृती संबंधी, माझ्या कुटुंबियांसंबंधी माझी कामं आहेत. माझ्या बहिणीचा मुलगा आहे, हं. त्यालाही मला उभा करायचा आहे. बरं. माझी काही भावंडाची मुलं आहेत, त्यांनाही उभं करण्याचं काम आहे. याशिवाय सामाजिक कार्यात माझं एक वर्तकबाग मित्रमंडळ आहे. हं. ओंकार ग्रुप शनिवार भेटेत. ओके. त्यांच्याबरोबरही मला काही भूमिका बजवायच्या आहेत. माझ्या प्रकृती संबंधी हं, हं. किंवा स्टंट राहण्यासंबंधी किंवा या या बाजूला ताकद मिळण्यासंबंधी ते करायचं आहे. आणि काही लेखनही करायचं प्लॅन आहे माझा वाह! भविष्यात. वाह! म्हणजे मगाशी मी काही तुम्हाला किस्से सांगितले, हो. तर असे माझे हजारो किस्से आहेत. हं. लिटरली क्षणाक्षणाला आपल्याला विषय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गोष्ट आहे. प्रत्येक विषयाला गोष्ट आहे हो माझ्याकडे. क्षणाक्षणाला मी गोष्टी हं. सांगून मुलांना मोठं करत गेलो किंवा शिक्षकांना मोठं करत गेलो. त्या गोष्टी मला लिहायच्या आहेत. वाह! त्या गोष्टीतून माझं लेखन होईल, तर ते समृद्धपणे मी आणि त्या लिहिल्यात तर माझ्या- आम्हाला वाचायला नक्की आवडेल. अरे नक्की, नक्की. तर माझ्याच कार्याला मलाच न्याय देता येईल असं मला वाटतं. वाह! आणि मी त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं लिखाणाच्या. हं. मला कधी-कधी वाटतं मी 6 महिने कोंडून घेतलं, तर कितीतरी उपन्यास होतील. कोंडून घेतलं पाहिजे स्वतःला. हं. मला कोंडून नाही घेता आलं आतापर्यंत. कसं घेऊ ना? शाळा, शाळा आहे. मुलं आहेत, पालक आहेत. नक्कीच. ती जबाबदारी मोठी आहे. माझी कौटुंबिक जबाबदारी खूप होती. हं. ती मी माझ्या पद्धतीने पार पाडली. तो अच्छा. वेगळा अध्याय आहे. तो कधीतरी यथावकाश बोलूया पुढच्या हं. मुलाखतीत आपण. नक्की, नक्की. फक्त जाता-जाता जे आता शिक्षक आहेत किंवा हो, भावी हो. शिक्षक होणार आहेत, हं. तर त्यांना तुम्ही काय हो, संदेश द्याल? हो, अगदी बरोबर. हं. मी खरं म्हणजे आत्ता माझ्या मुलाखतीत सांगितलंच आहे, हं. की कुठलंही काम करायचं असेल ना, टू हर्ट केलं पाहिजे. हं. तरच ते दाद मिळते तुम्हाला. तुम्ही वरवर काम केलं ना, काही कोणी विचारत नाही तुम्हाला. आज सुद्धा जे कोणी पाट्या टाकूचे धोरण आहे ना, ते मला कधी पटलं नाही. मी शिक्षकांना संदेश देईन, ते बंद करा, बंद करा. आजही जर शाळेचा किंवा देशाचा हं. नागरिक खास करायचा असेल ना तुम्हाला, हं. त्या मुलांना जर खऱ्या अर्थाने शिकवायचं असेल ना, तर ते कम्प्युटर वगैरे सगळं ठीक आहे, तांत्रिकता ठीक आहे. तिथं पण तुम्ही जीव तोडून मेहनत केली आणि मुलांपर्यंत पोहोचला, तर चांगलं मूल उभं राहील, नक्की. उभारेल. त्याच्यामध्ये एक उर्मी जागृत होईल. हं. पण शिक्षकावर डिपेंड आहे. शिक्षकांनी त्या मुलाच्या डोळ्यात बघून त्याच्या शरीरात किंवा त्याच्या हृदयात जर हात पेरली ना देशाबद्दल, तर ते मूल काय होईल हो? हं. काय कल्पना करा. किती राष्ट्र तेजाने ते जागृत होईल. केली धड्यांच्या माध्यमातून केली, युनिटच्या माध्यमातून केली, गणिताच्या माध्यमातून केली. हं. तर का नाही परत भास्कराचार्य निर्माण होणार? का नाही आर्यभट तयार होणार? कुठे आर्यभट आपल्यामध्ये आहेत ना. आज आपल्या मुलांमध्ये कितीतरी हुशार मुलं आहेत. आज अभिषेक सारखा मुलगा जो आपली मुलाखत घेताना तांत्रिकपणे काम करतोय, दुहेरी भूमिका आहे त्याची चालू. हो. तर टेम्परामेंट ठेवून आज तासन तास तो ऐकतोय. हे ऐकण्याची भूमिका बहुश्रुत मुलं झाली पाहिजेत. हं. बहुश्रुत कधी करू? तुम्ही सांगितलं तर त्यांच्यामध्ये ती विजिगीषी वृत्ती या माध्यमातून पण नाही नाही तू पळायचं इथून, नाही इथं हे करायची चालढकल, हे ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं, त्यावर तुला काम करायचंय. हं. अशा भूमिका शिक्षकांनी केला पाहिजे. स्वतः वाचन केलं पाहिजे खूप, स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे खूप आणि वेळ दिला पाहिजे. हं. नको त्या गोष्टीमध्ये सगळ्यात अडकू महत्त्वाचं. नका, हे मी सांगेल. उदाहरणार्थ सध्याच्या काळातले रील्स हं. अत्यंत घातक आहे सगळ्या जगाला, सर्व व्यापाऱ्यांना, सर्व उद्योजकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व प्रकारच्या महिलांना सुद्धा, घरगुती महिलांना सुद्धा, हं. नोकरदारांना सुद्धा. रील्स हा आपल्या देशाला कुठे घेऊन जाईल मला सांगता येत नाही. मला वाटतं
हा कदाचित आळशी दुनिया करण्याकडे फार मोठा पाईपलाईन झाली आहे असं मला वाटतं. हम्म. तर आता समजून घ्यावं सगळ्या शिक्षकांनी, होय. सगळ्या लोकांनी. नक्कीच. खूप मोलाचा संदेश दिलात तुम्ही शिक्षकांसाठी. फक्त शिक्षकांसाठीच नाही, शिक्षक, पालक आणि जे आता जे श्रोते ऐकतील हे, त्या प्रत्येकासाठी हा खूप उपयुक्त असा संदेश आहे. खूप छान अशी तुम्ही तुमची मुलाखत आता धन्यवाद. घेतली आपण खरं. आणि सगळं म्हणजे जे तुम्ही वर्णन केलं, जे काही तुमचा प्रवास झाला, जे काही तुम्ही संघर्ष केला आणि जसे तुम्ही शिक्षक बनला किंवा जे काही पुढे अजून तुमच्या योजना आहेत, लिखाण करायची इच्छा आहे तुम्ही आता व्यक्त केली. हो. या सगळ्यासाठी तुम्हाला आमच्याकडून, आम्ही बिघडलो या चॅनलकडनं खूप खूप वा. शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. नक्कीच लिहिणं होईल माझं. नक्कीच. आणि आम्हाला वाचायलाही मिळेल या अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही तुमचा एवढ्या बिझी शेड्यूल मधनं वेळ काढून आज मुलाखत दिलीत, त्याबद्दल आम्ही बिघडलो या चॅनलकडनं तुमचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आता तुम्ही धन्यवाद व्यक्त करतानाच मी म्हणेल, आम्ही बिघडवलो तुम्ही बिघडाना, आणि श्रीरामाच्या संगे वानर बिघडले, वा वानर बिघडले, श्रीरामरूप झाले. वा तर आम्ही बिघडवलो या चॅनलशी माझं हृदयाशी नातं निर्माण झालं. धन्यवाद. धन्यवाद.